ती म्हणली नाही आता एवढे सगळं तर मी टेक्निकली सांगू शकत नाही. म्हटलं पटवर्धन म्हणले ठीक आहे बाईसाहेब, तुमचे टेक्निकली उत्तर तुम्हाला देता येत नाही याची आम्हाला कल्पना होती. आम्ही टेक्निकल आणि सायन्स दोन्ही बाजूला सोडतो. साधा प्रश्न विचारतो, तुमची हाईट किती? ती म्हणली 5 फूट 3 इंच. गुड. ज्या प्रकारे रावसाहेबांच्या छातीत गोळी घुसलेली आहे, जो छेद मिळालेला आहे तो त्यांच्यापेक्षा कमी हाईटच्या व्यक्तीनं हात वर करून मारलेल्या गोळीचा आहे. हे आत्ताच आम्ही एकमेकांच्या चेक करून सांगितलं. त्यांची हाईट 5 फूट 6 इंच, तुमची हाईट 5 फूट 3 इंच. गोळीचा छेद मॅच होतोय. फक्त ते रिव्हॉल्वर तुमच्याकडं कसं आलं हे सांगा. ह्याच्यावर तो अमित भडाकला, तुम्ही सरळ सरळ खुनाचा आरोप करताय त्या मॅडमवर, हे मी हे करून देणार नाही. तुम्ही यांना अरेस्ट करणार आहात का पहिले सांगा. तसं असेल तर मी आत्ता जामीन हे करतो, नाईट जामीन मी आणि मॅजिस्ट्रेटकडनं हे करून घेऊन येतो. असं हे करू शकत नाही. पटवर्धन म्हणले अमित बसा, तुम्ही वकील आहात हे माहिती आहे मला चांगलं, पण आत्ता मी तुम्हाला आणि यांना दोघांनाही चौकशी करता ताब्यात घेतलेलं आहे. जोच तोपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही तोच तोपर्यंत बाहेर जाऊन तुम्ही जामीन घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि पोलिसांच्या कोठडीत काय आणि कसं घडतं याचा तुम्हाला जर अनुभव नसेल तर आता येईल. काळजी करायची नाही, व्यवस्थित संपूर्ण अनुभव देऊ. हां तर बाई बोला. बाई म्हणली नाही मी काय हे केलेलं नाहीये, तुम्ही माझ्यावर असं हे करू शकत नाही. पटवर्धन म्हणले खोतकर 2-2.5 तास झाले आपण चर्चा करतोय, बोलतोय, प्रश्न विचारतो, क्वेश्चन. आपणही माणसं आहोत, अरे माणुसकी दाखवायला पाहिजे. एक काम कर, बाईंकरता आणि साहेबांकरता जरा चहा आणि त्यांना काही डिश खायला हवी असेल तर ती सांग. परत एकदा हे न गेल्यानंतर आपल्याला कुठं आदर तिथ्याला वेळ मिळणार आहे ना. तोच तो पण आपण समोर जाऊन थोडासा वडापाव खाऊन येऊ, कारण तर खाण्याची वेळ झालेली आहे, भूक लागली दोघांना आपल्याला. खोतकर म्हणले ठीक आहे साहेब. त्यांनी विचारलं साहेब तुम्हाला मॅडम काय मागवायचं आहे का? मला एक स्ट्रॉंग कोल्ड कॉफी. ठीक आहे. तुला अमित साहेब तुम्हाला सेम. ठीक आहे म्हणले. त्यांनी हवालदाराला हाक मारले, सांगितले यांना 2 स्ट्रॉंग कोल्ड कॉफी आणून द्या. तोपर्यंत मी पटवर्धन साहेब वडापाव खाऊन येतो. बाहेर पडले. वडापावच्या स्टॉलवर पटवर्धन म्हणले हे दोघं असं मानणारे नाही आहेत, पण 99% या दोघांनी खून केलेला आहे. पण माझी उपस्थिती तिथं त्यांना प्रार्थनीय होती का नाही हे चेक करायला पाहिजे. जर समजा मी तिथं असतो, बऱ्याचदा जातो, हे मी तुला पहिलेही बोललेलं आहे, हे त्यांनी कुठून ऑब्झर्वेशन करून काढलेलं असेल तर नो डाऊट चेक केलं पाहिजे. तासभर वर खालती करून दोघंही परत आले तर चौघंही फ्रेश झालेले होते. त्याने सांगितलं की हवालदाराला सांगितलं की एक काम करा, अमित साहेबांना घेऊन जा पलीकडच्या खोलीत बसवा, खोतकर त्यांच्याकडनं चौकशी करून एन्क्वायरी घेतील, मी बाईंशी चौकशी करतो, स्मिता मॅडमना इथं आणून उभी करा. तसे ते स्मिता कॉन्स्टेबल आत आली. ते निमाने बघितलं, असे मस्त तब्येतीनं स्ट्रॉंग अँड स्टाउट कॉन्स्टेबल. आणि पटवर्धनांनी सांगितलं की मॅडम गरज पडली तरच आपल्याला 3rd डिग्री वापरायची, पण अशा पद्धतीनं चेहऱ्यावर कुठेही गोळ आला नाही पाहिजे, हाडं दुखली पाहिजेत, सुजली नाही पाहिजे. ती म्हणली काय साहेब तुम्ही सांगता, आता काय नेहमीच आहे माहिती आहे ना मला, टायर पण आणते, टायरमध्ये घालून कोपचून काढू ना. हा तर निमाबाई काय म्हणणं आहे तुमचं सांगा. आता तुम्ही उभ्या उभ्याच गोळी घातली, म्हणजे तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर उभ्यानेच गोळी घालण्याची घाई करण्याची घाई का?
इकडं खोतकरांनी अमितला ताब्यात घेतलं, सांगितलं की वा असं असं आहे. नीमा मॅडम तर म्हणतात की तुम्ही केलेल्या प्लॅननुसारच गोळी घातली. तिथं अमित गडबडला, म्हणलं नाही, मी कसलाच प्लॅन केला नाही. काहीतरी प्लॅन होता तुमचा, सांगा आता एकदा स्पष्टपणे. इकडं नीमा मॅडमला पटवर्धनांनी सांगितलं, बाई तुम्ही म्हणता तेव्हा अमित तर म्हणला नीमा मॅडमनी केलेल्या प्लॅननुसार सगळं घडलं, फक्त थोड्या थोड्या तिच्या हातनं चुका झाल्यामुळं सॉल्व्ह करावं लागणार आहे. तरी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो. माझ्याकडे आत्ता फॉरेन्सिक डॉक्टरचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार तुमच्या साडीवर आणि ब्लाऊजवर 5 ते 6 ब्लड स्टेन जे सापडलेले आहेत ते ब्लड स्टेन रावसाहेबांच्या रक्ताचे आहेत. गोळी झाडल्यानंतर रिव्हॉल्वरमधनं तुम्ही अगदी सायलेन्सर लावलेल्या रिव्हॉल्वरमधनं गोळी जरी झाडली तरी दारू जी असते ती गोळी घुसल्यानंतर दारू स्प्रे होते. त्या स्प्रेचे 2-3 डॉट्स तुमच्या खांद्यावरच्या ब्लाऊजच्या खांद्यावर मिळालेले आहेत. याचा अर्थ पॉइंट ब्लँक रेंज जवळजवळ पकडून, म्हणजे तुम्ही मृतकापासनं म्हणजे रावसाहेबांपासनं 1.25 ते 1.5 फूट लांब असताना तुम्ही असा हात ताणून गोळी झाडलेली आहे. त्यामुळं ते स्ट्रेन तुमच्या खांद्यावर, छातीवर, ब्लाऊजवर आणि साडीवर आलेले आहेत. पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आणि रावसाहेबांच्या वयामध्ये जवळजवळ 19 वर्षाचं अंतर आहे. तुमच्या लग्नाला तुम्ही 6 महिने झाले म्हणतात. 6 महिन्यापूर्वी तुम्ही रावसाहेबांकडे कामाला होतात आणि मग रावसाहेबांनी तुम्ही हो ते प्रेमात पडले होते माझ्या. हां ठीक आहे ना, म्हणजे ते प्रेमात पडले होते ठीक आहे, मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही. पुरुष हे पागळतो कधीतरी. त्यानंतर तुमचं लग्न झालं. गेले 5-6 महिने तुमचे आणि अमित यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं दिसून येत आहे. तुमची व्हॉट्सअप चॅट आणि मेसेज हे कमर्शियल एन्क्वायरीज किंवा चर्चा डिस्कशन्सचे दिसत नाही आहेत. त्या पलीकडं जाऊन काही असलेल्या रिलेशन्सबाबतचे आहेत. आणि आता अमित यांचं म्हणणं आहे की मी तिला व्यवस्थित समजावून सांगितलेलं होतं की असं करणं चुकीचं आहे, तरी तिनं स्वतःहून रावसाहेबांना संपवलेलं आहे. त्याच्यावरती उसळली. कसं आहे, त्यांनी जे सांगितलं ते 100% मी ऐकलेलं आहे. नाही, अमित तर म्हणतो तुम्ही जे सांगितलं ते त्यांनी 100% ऐकलं आहे. एकदा तुम्ही जे काय ते सत्य सांगाल का? नेमा शांत बसली 2 सेकंद. मी बोलते तुमच्याशी, या बाईला बाहेर पाठवा. तसं करता येणार नाही. कायदा कुठल्याही स्त्रीची एन्क्वायरी एकटा पुरुष घेऊ शकत नाही कायद्याने. त्यामुळं तुम्हाला हे बघा पटवर्धन, मी तुमच्यावर कुठली तक्रार करणार नाही, तुमच्या विरुद्धही काही करणार नाही, पण जे काय असेल ते आपण दोघं चर्चा करून सेटल करू ना. पटवर्धन हसले, म्हणले काहीच हरकत नाही, सेटल करायला माझं काहीच नाही म्हणणं नाही आहे, पण मला कळलं तर पाहिजे ना काय झालं होतं आणि काय ठरलं होतं. पटवर्धन, रावसाहेबांची सगळी मिळून इस्टेट 25 ते 30 करोडच्या पुढं आहे. तुम्ही तुमचं तोंड उघडून ठरवलं, तुम्हीच काय तुमची अख्खी टीम खुश होऊ शकते. हां, फक्त एवढंच आहे की डोक्यानं काम करावं लागेल तुम्हाला. एक लक्षात घ्या, सरकारी पगार आणि न्याय या दोन्ही गोष्टींच्या मध्ये जर आपण थोडासा विचार केला तर आता याच बाई बघा ना, तुमच्या कॉन्स्टेबल यांना पगार किती असेल आणि
त्यात त्यांचं कुटुंबाची उजळण कशी होत असेल, या सगळ्या प्रश्नांची आपण एक व्यवस्थित सेटलमेंट करून मार्ग काढू शकतो का, जेणेकरून तुम्ही खोतकर तुमची टीम सगळ्यांना एक विशिष्ट अमाऊंट दरमहा इंटरेस्टवर मिळेल अशी आपल्याला व्यवस्था करता येऊ शकते. तुमच्या सगळ्यांचे पगार भागून एक थोडंसं आपण वरचं चहा पाणी म्हणून असं जर तुम्ही नीट व्यावहारिक विचार करून जर तुम्ही कायदा राबवलात तर कदाचित तुमचा पगार अख्खा सेव्हिंगला पडायला काही दिवसात हरकत नाही. मी म्हणजे जेवढं तुमच्याबाबत ऐकलं आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या बायका पोरांचा विचार करावात, नाही का. तुम्ही गोळा केलेले पुरावे बरोबर आहेत, त्यात आपण बदलही करू शकतो. पटवून हसली आहे बघा निमाताई. म्हणणं पटतंय तुमचं, बाईंचंच काय, त्यात हेड कॉन्स्टेबल येतं. मी सिनियर पी आहे तरी माझं वागत नाही पगार. हा पण इथं जे ठरेल किंवा जे घडेल ते बाहेर कोणालाही कळता कामा नाही.